आणि आता बातमी राजकीय वर्तुळातून भाजपाच्या कोट्यातून सुनेत्रा पवारच राज्यसभेवर जाणार असल्याची माहिती मिळतेय। भाजपा वरिष्ठांकडून दिल्लीकडे सुनेत्रा पवारांचं नाव देण्यात आलं असल्याची सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादीकडून राज्यसभेत कोण जाणार, राज्यसभेवर कोण जाणार याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती। एक पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार या दोघांच्या नावाची चर्चा सुरू होती। मात्र या चर्चेवर आता ही महत्त्वाची बातमी समोर येते। भाजपाच्या कोट्यातून सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार असल्याची माहिती समोर येते। भाजपा वरिष्ठांकडून दिल्लीकडे सुनेत्रा पवारांचं नाव हे सुचवण्यात आलं असल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, भाजपाच्या कोट्यातून सुनेत्रा पवारांचं नाव देण्यात आलं असल्याची माहिती समोर येते, या संदर्भात अधिकची माहिती। अगदी बरोबर आहे। तर गेल्या 4 दिवसांपासून अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या होत्या। सुनेत्रा पवार की पार्थ पवार या दोनपैकी एकाची राज्यसभा जवळपास निश्चित होती, परंतु आता जी माहिती सूत्रांकडून मिळते त्याच्या माध्यमातून समजतंय की भाजपच्या कोट्यातून जे आहे ते सुनेत्रा पवारांचं नाव कदाचित आज सायंकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत जे आहे ते डिक्लेअर होऊ शकतं, जाहीर होऊ शकतं आणि त्या उमेदवारी अर्ज जे आहेत त्या भरू शकतात। कदाचित सुनेत्रा पवार यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देखील दिलं जाऊ शकतं, अशा प्रकारच्या चर्चा देखील सध्या सुरू आहेत। कारण का राष्ट्रवादीला अजित पवारांच्या गटाला एक राज्यमंत्रीपद यापूर्वीच देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं, परंतु प्रफुल्ल पटेल हे राज्यमंत्रीपद घेऊ शकत नाहीत म्हणून ते जागा रिक्त होती, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद हवं होतं, परंतु त्या जागी सुनेत्रा पवारांची वर्णी लागू शकते अशी देखील चर्चा सुरू आहे। परंतु आपल्याला माहिती आहे की साताऱ्यातली उदयनराजेंची भाजपची जी राज्यसभेची जागा आहे ती जागा रिक्त आहे आणि त्या जागेमध्ये राष्ट्रवादीने जो आहे तो लोकसभेला उमेदवार दिलेला नव्हता, ती जागा भाजपसाठी सोडलेली होती। कारण का काही वर्षांपूर्वी मागच्या पंचवार्षिकला देखील राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी जो आहे तो खासदार होता, परंतु ती जागा लोकसभेला आम्ही तुम्हाला देतो अशा प्रकारची ग्वाही भाजपने त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीवेळी दिलेली होती। त्यामुळे ती जागा जी आहे ती भाजपने देऊ केली असल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते आणि त्या जागेतून जे आहे ते सुनेत्रा पवार यांची वर्णी लागू शकते। तुम्ही दिलेल्या माहितीसाठी